देणारे, लोकशाही देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीताई फुले, फातिमा शेख, अहिल्याबाई होळकर, मा जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठे आणि शहीद भाई संगारे, आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती या ठिकाणी उत्साहानं साजरी होत आहे. मित्रांनो, महापुरुषा जयंती आपल्याला करायलाच पाहिजे, कारण महापुरुषाची जयंती जर आपण साजरी नाही केली तर महापुरुषाचे गुण आपल्या अंगात राहणार नाहीत. जे आमचे येणारे वंशज आहेत त्यांच्यापर्यंत महापुरुष पोहोचणार नाहीत. म्हणून आपल्याला महापुरुषाची जयंती करावी लागते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला असं संविधान दिलं आहे, अशी लोकशाही दिलेली आहे, बाकीच्या कुठल्याही देशामध्ये संविधान असा नाही. मित्रांनो, त्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 पगडी जाती धर्माच्या लोकांना न्याय देऊन गेलेले आहेत. आज जर खाजा मियाँ पटेल मुसलमान असेल, तो मस्जिद मध्ये मुसलमान आहे आणि तो त्याच्या घरामध्ये मुसलमान आहे. कारण रस्त्यावर आल्यानंतर फक्त एक माणुसकी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला माणुसकी म्हणून जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. जर कोण हिंदू समाजाचा असेल, कोणी ख्रिश्चन समाजाचा असेल, त्यांना आपापल्या घरामध्ये आपला धर्म स्वीकारण्याचा आणि आपल्या मंदिरामध्ये आपली प्रार्थना करण्याची मुभा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. परंतु एका रस्त्यामध्ये आलेल्या मैदानामध्ये आल्यानंतर फक्त माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. मित्रांनो, आपण पाहताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समानता दिलेली आहे. त्या स्त्री असो पुरुष असो, सर्वांना समानता दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका डोक्याला फक्त एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. ही बहुमूल्यमान या डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. तर या देशाचा प्रधानमंत्री असो, टाटा असो, बिर्ला असो, अंबानी असो, किंवा एक रेल्वे प्लॅटफॉर्म भीक मागणारा असो, किंवा गरीब असो, कष्टकरी असो, त्याला सुद्धा एकाच मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आपल्यावर आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण आपल्या हाताने आपण लाचार झालेलो आहोत. आपण आपल्या कर्माने लाचार झालेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं और संविधान प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला लोकांच्या हातात सत्ता दिली, प्रजेच्या हातात सत्ता दिली आहे. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गुलामच केला आहे. तरी सुद्धा आपले लोक आज बी कोणी दादाचा गुलाम आहे, कोण नानाचा गुलाम आहे, कोण भाऊचा गुलाम आहे, कोण ताईचा गुलाम आहे. कारण या गुलामीतून बाबासाहेबांनी आपल्याला गुलामी नष्ट करून दिलेली आहे. पण आज आपण लाचारी पत्करून करून ही गुलामी आपण हासिल करून घेत आहे. मित्रांनो, आज जर आपण आमदार नसला, खासदार नसला, मंत्री नसला, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पेन आणि कागद दिलेला आहे. फक्त साध्या माणसाने एक अर्ज जर तहसीलदाराला किंवा कलेक्टरला केला तर त्या कलेक्टरचं पत्र तुमच्या घरापर्यंत येतो, तुम्हाला विचारणा करतो तुम्हाला काय त्रास दिलेला आहे. तर आम्हाला या मंत्र्याची काय गरज आहे, या संत्र्याची काय गरज आम्हाला. बाबासाहेब आंबेडकरांनी आमदार नसू, खासदार नसू, तरी सुद्धा आपली कामं होते. ही बाबासाहेबांची देण आहे. मित्र, म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही मेल्यानंतर आमच्या नसातून जी निघणारे आमचे औलाद आहे, त्यांच्यानंतर त्यांच्या औलादीमध्ये बाबासाहेब राहायला पाहिजे, हे महापुरुष राहायला पाहिजे. म्हणून आपल्याला या महापुरुषाची जयंती करावी लागत आहे. मी एवढंच बोलतो कारण तुम्हाला सर्वांना भूक लागलेली आहे. बाळू सरंगारे साहेबांच्या आम्हाला कमीत कमी 1 महिन्यापासून या इकडं मी बोललो, भाई सरंगारे ज्यावेळेस महाडला 20 मार्चला मी सुद्धा त्या ठिकाणी होतो. ते मनोचं दहन करता वेळेस काही घातक लोकांनी शहीद झाले, ते सर्व आम्हाला माहित आहे आणि काम चांगल्या प्रकारे करत होते. आज मी त्यांच्या गावात येऊन 2 शब्द तुमच्या समोर मी बोलत आहे आणि मला बोलण्याचा मान मिळाला आहे. म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज.